हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 4 अकाउंटिंग रेशो ॲनालिसिस इलिस्ट्रेशन नंबर 13 पेज नंबर 4.54 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. द समराइज्ड बॅलन्स शीट ऑफ डॉक्सी लिमिटेड डोंबिवली ॲज ऑन 31 मार्च 2023-24 आणि 2025 आर गिवन बिलो. तुम्हाला हे 3 वर्षाची तर एक बॅलन्स शीट दिलेली आहे आणि ती पण व्हर्टिकल फॉर्ममध्ये दिलेली आहे. उभी बॅलन्स शीट दिलेली आहे. पहिली लायबिलिटी साईड दिलेली आहे, पेड अप कॅपिटल, आणि त्याच्यानंतर आहे आणि हे करोडमध्ये दिलेली अमाऊंट आहे. असं नाही की 194 नाही आहे, तर 194 करोड आहे. CRमध्ये अमाऊंट दिलेली आहे. त्याच्यानंतर दिले लॉंग टर्म बॉरोइंग, म्हणजे हे दीर्घ मुदतीचं कर्ज आहे. लॉंग टर्म बॉरोइंग कुठून तुम्ही दीर्घ मुदतीचं कर्ज घेतलंय, तर फ्रॉम बँक आणि फ्रॉम अदर्स, म्हणजे बँकेकडून एक घेतलेलं आहे आणि इतरांकडून, असं दोन्ही मिळून तुम्ही काय केलेलं आहे, दीर्घ मुदतीसाठी लोन टेकन फ्रॉम बँक अँड अदर्स. तुम्ही बँकेकडून आणि अदर्सकडून लोन घेतलेलं आहे लॉंग टर्मसाठी, आणि इथं बॉरोइंग म्हणजे लोन टेकन. त्याच्यानंतर दिलेली आहे करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी ऑलरेडी तुम्हाला इथं दिलेली आहे 52 करोड. नंतर 2024ला आहे 54 करोड आणि 2025ला आहे 99 करोड. त्याच्यानंतर ॲसेट साईड दिलेली आहे 2023, 24 आणि 25ची ॲसेट दिली. नेट ब्लॉक म्हणजे फिक्स ॲसेट. तुम्ही तिथं नोटबुकमध्ये मेन्शनच करून ठेवा, पेन्सिलने लिहूनच ठेवा की नेट ब्लॉक म्हणजे फिक्स ॲसेट. फिक्स ॲसेट दिलेली आहे तुम्हाला. त्याच्यानंतर करंट ॲसेट दिलेली आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला आहे. आता बघा, जेव्हा तुमच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रॉफिट अँड लॉस येईल तेव्हा लक्षात ठेवायचं तो लॉसच आहे, आणि जेव्हा लायबिलिटीला असेल तेव्हा प्रॉफिट आहे. तर आता तुमच्या ॲसेट साईडला प्रॉफिट अँड लॉस आला आहे, तर ह्याला डेबिट बॅलन्स म्हणतात. तो ॲसेटला आला तर लॉस असतो, तिथं मेन्शन करून ठेवा लॉस आहे, लॉस लिहून ठेवा इथं लॉस. त्याच्यानंतर सांगितलं आहे कॅल्क्युलेट द फॉलोइंग रेशिओ 3 इयर्स 2020. आता इथं 20, 21, 25 तर ॲन्सर प्रिंटिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे. तर 2023 आहे, 24 आहे आणि 25 असे 3 वर्षाचे तुम्हाला रेशिओ कॅल्क्युलेट करायचे आहे 2023, 24, 25. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे रेशोचं नाव आहे डेप्ट इक्विटी रेशो. डेप्ट म्हणजे लोन, लॉंग टर्म लोन घेतलेलं आहे आणि डेप्ट इक्विटी रेशो फाईन करायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर करंट रेशो फाईन करायला सांगितलेलं आहे, फिक्स ॲसेट रेशो फाईन करायला सांगितलेलं आहे आणि प्रोप्रायटरी रेशो फाईन करायला सांगितलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, असा टेबल ड्रॉ करून घेतला, कारण 3 वर्षाचे आपल्याला रेशो फाईन करायचे आहेत. 2023, 2024, 2025 आणि इन करोडमध्ये अमाऊंट आहे म्हणून वर लिहिलं आहे इन करोड्स. तर ह्याला आपण ब्रॅकेट घालू. आता आपल्याला पहिला रेशो बघा, डायरेक्ट आपण सांगितलेलं आहे तसं करत जाऊया. डेप्ट इक्विटी रेशो. इक्विटी म्हणजे कोण, तर शेअर होल्डर फंड. तर तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे डेप्ट इक्विटी म्हणजे शेअर होल्डर फंड आहे. डेप्ट म्हणजे लॉंग टर्म लोन आहे, हे लक्षात ठेवा. तर आपण ना आता एक पहिला डेप्ट इक्विटी रेशो फाइंड करून घेऊया. रेशो टाकूया इथं पर्टिक्युलर्समध्ये. मी इथं ड्रॉ केलेला आहे पर्टिक्युलर्स 2023, 2024 आणि 2025. आपण पहिला रेशो फाइंड करणार आहोत डेप्ट इक्विटी रेशो. इथं टाकते फॉर्म्युला त्याचा. डेप्ट इक्विटी रेशो त्याचा फॉर्म्युला आहे, आपण इथं डायरेक्टच टाकू. लॉंग टर्म डेप्ट म्हणजे लोन. लॉंग टर्म डेप्ट डिवाइड बाय शेअर होल्डर फंड. शेअर होल्डर फंड. आता मी तुम्हाला ना शेअर होल्डर फंड म्हणजे काय, लॉंग टर्म डेप्टमध्ये काय येतं ते इथं मेन्शन करून देते. आपण वर्किंग नोट करतोय हे लक्षात ठेवा. आपण काय करूया, वर्किंग नोट करूया. तर मी इथं तुम्हाला ह्या इथं देते, कारण आपल्या इथं बुकमध्ये खराब होईल म्हणून मी साईडला सांगते तुम्हाला. लॉंग टर्म डेप्ट म्हणजे काय, तर दीर्घ मुदतीचं कर्ज. तर आता इथं डिबेंचर्स पण असतात, डिबेंचर्स येतात. आता आपल्या इथं काय काय दिलेलं आहे, तर लॉंग टर्म बॉरोइंग दिलेलं आहे प्लस
लॉंग टर्म बॉरोइंग्स. आता इथं लॉंग टर्म बॉरोइंग्समध्ये 2 दिलेले आहेत. तर डिबेंचर्स आपल्या इथं नाही आहेत, क्वेश्चनमध्ये नाही आहेत. पण लॉंग टर्म बॉरोइंग्ज आहेत, किती आहेत तर 68 आहे. बँकेतून एवढं 68 करोड घेतलेलं आहे लोन, आणि ऑदर्स बाहेरून घेतलेलं आहे 281 करोड. ह्या दोघांची टोटल करून बघा अमाऊंट किती येते, म्हणजे तेवढं तुमचं लॉंग टर्म डेप्ट आहेत. आपण कॅल्क्युलेट करूया. 68 प्लस 281 349 एवढं तुमचे लॉंग टर्म डेप्ट आहेत. तर हे आपले लॉंग टर्म डेप्ट मिळाले. आता आपल्याला इथं अजून एक फाईन करायचं आहे, शेअर होल्डर फंड. आपण इथं शेअर होल्डर फंड म्हणजे काय ते लिहून घेऊया. तुम्हाला समजावं म्हणून मी हे लिहिते, शेअर होल्डर फंड. शेअर्स कुणाचे असतात तर ओनरचे असतात. मग मालक असतात, ते मालकांचा फंड म्हणजे त्यांनी दिलेले पैसे, ओनरनी दिलेले कंपनीला कॅपिटल. मग कुठल्या कुठल्या स्वरूपात त्यांचे पैसे असतात, ओनरचे कोणते कोणते पैसे असतात तर इक्विटी शेअर कॅपिटल असतं, इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स प्लस रिझर्व, जर्नल रिझर्व म्हणतो त्याला, अँड प्लस प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट आला तर ॲड करायचा, लॉस आला तर लेस करायचं. हे लक्षात ठेवा. इथं लॉस आहे म्हणून तो लेस होणार आहे. तर आपण इक्विटी शेअर इथं क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे शेअर कॅपिटल पहिल्या वर्षाचं. आता हे मी 1 वर्षाचं काढते, असंच आपल्याला 3 वर्षाचं काढायचं आहे. तर थांबा, आपण इथंच काढू 3 वर्षाचं. हे झालं पहिल्या वर्षाचं लॉंग टर्म डेप्ट. दुसऱ्या वर्षाचं पण काढून घेऊ लगेच. लॉंग टर्म डेप्ट आहे, हे दोघं जण आहेत. 97 प्लस 343 यांचे लॉंग टर्म डेप्ट किती येतात. आपण एकाचं एक कंप्लीट करून घेऊ. 97 प्लस 343 440 473 हां बरोबर आहे, 440 हे झालं. आणि तिसऱ्या वर्षाचं पण करून घेऊ. 127 प्लस 376 505. आपण इथं लिहून घेऊया. तिसऱ्या वर्षाचं आहे 127 प्लस 376 करोड आहेत ते, त्याची टोटल आली 503 करोड. एवढे झाले होते लॉंग टर्म डेप्ट. आता आपण इक्विटी करणार आहोत. इक्विटीला बघा, इक्विटी आहेत 194 इक्विटी. आता इथं बघायचं आहे रिझर्व आहे का, इथं बघा प्रेफरन्स आहेत का, नाही आहे. इथं प्रेफरन्स नाही आहेत, रिझर्व पण नाही आहे, पण प्रॉफिट अँड लॉस आहे. कुठं आहे तर इथं आहे बघा, हा लॉस आहे म्हणून लेस होणार आहे. आपण इक्विटी घेऊया 194 लेस प्रॉफिट अँड लॉस किती आहे तर 166. बघा इथं क्वेश्चनमध्ये आहे, हे आहे तुमचं कॅपिटल आणि हा आहे तुमचा लॉस. तर हा लॉस काय करायचा आहे, ह्याच्यातून मायनस करायचं आहे, कारण लॉस आहे म्हणून. आपण इथं प्लस लिहिलं तर प्रॉफिट अँड लॉस, आपण असं लिहूया प्लस प्रॉफिट लेस लॉस, असं लिहिते मी इथं, प्लस प्रॉफिट आणि लेस लॉस. आता ह्या क्वेश्चनमध्ये लॉस होता म्हणून आपण लेस केला. किती येतं आहे बघा, 194 मायनस 166 28. शेअर होल्डर फंड आला पहिल्या वर्षाचा 28. तर दुसऱ्या वर्षाचं पण करून घेऊ. इथं 194च कॅपिटल आहे, 194 कॅपिटल तसंच राहणार आहे. आणि लॉस आहे बघा, इथं लॉस आहे 228 लेस 228 मायनस 74 निगेटिव्ह येतो आहे. तर आपण इथं लिहिणार आहोत तिसऱ्या वर्षी 904 मायनस 228 इज इक्वल टू मायनस 34. मायनस आला, निगेटिव्ह साईन येणार आहे त्याला. आता तिसऱ्या वर्षीचं करूया आपण. 194 मायनस आहे 323 हे आहे 223 लॉस. मायनस केला, आन्सर आलं निगेटिव्हमध्ये 129. तर आपण पहिलं कॅपिटल लिहूया. कॅपिटल होतं 194 मायनस 323, आन्सर आलं मायनस 129. निगेटिव्ह आन्सर आलेला आहे शेअर होल्डर फंड. आपण तिघांचा पण इथं वर्किंग नोटमध्ये काढून घेतलेला आहे. तर हे झालं शेअर होल्डर फंड. आता आपल्याला काय करायचं, इथं व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. पहिल्या वर्षीचं लॉंग टर्म डेप्ट किती आहे तर 349. आपण इथं टाकू 349 डिवाइड बाय
डिवाइड बाय इक्विटी शेअर होल्डर फंड किती आला 28 करोड. आता ह्या दोघांचं डिवाइड करून बघू किती आन्सर येतं आहे. 349 डिवाइड बाय 28 12.46 1 येणार आहे. मी फक्त चेक करते, बरोबर आहे. 12.46 आन्सर येणार आहे 12.46. बुक्समध्ये इज इक्वल टू 1 लिहिलेलं नाही, पण तुम्हाला लिहायचं आहे, कारण ज्या पण अमाऊंट आपण घेतलेल्या आहेत ह्या जर समजा तुम्ही ही बॅलन्स शीट दिली, आपल्याला प्रॉफिट अँड लॉस दिलेलंच नाही आहे, ज्या पण अमाऊंट तुम्ही बॅलन्स शीटवरून घ्याल तेव्हा तुमचा इथं रेशो येणार आहे, हे लक्षातच ठेवा. बुकमध्ये ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, त्यांनी इथं 1:1 टाकलेलं नाही, पण 1:1 आहे. तुम्ही या बुकमध्ये करेक्शन करून ठेवा. तर हा झाला पहिला रेशो. आता दुसऱ्या वर्षीचं काढूया. दुसऱ्या वर्षीचं बघा किती आलं, लॉंग टर्म डेप्ट किती आले 440. आणि बघा आता इथं आपण हा फॉर्म्युला असाच कंटिन्यू करतोय. लॉंग टर्म डेप्ट किती आहेत 440 डिवाइड बाय -34. निगेटिव्ह आहे म्हणून इथं आपण म्हणणार आहे आन्सर येईल का निगेटिव्हमध्ये केलं तर नाही येणार आहे, म्हणून आपण काय म्हणायचं आहे इथं निगेटिव्ह. आन्सर येणार नाही म्हणून आपण असं लिहिलं. आता ह्याला आपण करून बघूया, केल्याशिवाय नाही करणार म्हणून आपण इथं लिहिणार आहोत. शेअर होल्डर लॉंग टर्म डेप्ट आहेत 503 डिवाइड बाय शेअर होल्डर फंड आहे -129. ह्याचं पण खाली डिनॉमिनेटर निगेटिव्ह आहे, म्हणजे आन्सर तुमचं निगेटिव्ह येणार आहे, म्हणून आपण ह्याला म्हटलं निगेटिव्ह. हा झाला तुमचा पहिला रेशो. आपण लॉंग टर्म डेप्टचा रेशो फाइंड केला. आता आपण काय करू, नेक्स्ट रेशो. नेक्स्ट सांगितलेला आहे करंट रेशो. इज इक्वल टू करंट ॲसेट डिवाइड बाय करंट लायबिलिटीज. आता करंट ॲसेट कोणते आहे तर इथं दिलेली आहे करंट लायबिलिटी एवढी आहे, आणि करंट ॲसेट घेताना तुम्हाला इथं दिलेलं आहे 143. तर तुम्हाला दोन्ही गिवन आहे, तर इथं काही तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही, ऑलरेडी गिवन आहे. पहिली करंट ॲसेट घ्या. करंट ॲसेट आहे 143 डिवाइड बाय करंट लायबिलिटी आहे 52. रेशो काढायचा आहे आपल्याला 143 डिवाइड बाय 52. आन्सर आलं 2.75. 2.75 इज टू रेशोचं साईन टाकायचं आहे आणि इज टू 1 हे लिहायला विसरायचं नाही, कारण आपण सगळे रेशो बॅलन्स शीटवरून घेतोय म्हणून. त्याच्या पुढचं आहे इथं करंट ॲसेट बघा. नेक्स्ट इयरची करंट ॲसेट आहे 199 डिवाइड बाय करंट लायबिलिटी आहे 54. करून बघा किती येतं आहे 199 डिवाइड बाय 54. आन्सर आलं 3.68. 3.68 इज टू 1. आणि नेक्स्ट इयरला बघूया आपण. शेवटचं वर्ष आहे. करंट ॲसेट आहे 234 डिवाइड बाय करंट लायबिलिटीज बघा 99. त्याचा आन्सर काढूया आपण. 234 डिवाइड बाय 99. आन्सर आलं 2.36 इज टू 1. हे झाला तुमचा करंट रेशो. आपण फक्त चेक करू. 275 इज टू 1, 268 बरोबर आहे, 236 बरोबर आहे. तर आपला आन्सर हे करेक्ट आलेला आहे. रेशो लिहायला विसरू नका. त्याच्यानंतरचा नेक्स्ट रेशो आहे फिक्स्ड ॲसेट रेशो. आता फिक्स ॲसेट रेशो ह्याचा फॉर्म्युला आहे फिक्स ॲसेट टू कॅपिटल एम्प्लॉयड. फिक्स
कॅपिटल एम्प्लॉयड. आता इथं बघा कॅपिटल एम्प्लॉयड फिक्स ॲसेट तर तुम्हाला माहिती आहे. फिक्स ॲसेट कुठले असते की करंट ॲसेट सोडून बाकीचे असतात त्या फिक्स ॲसेट असतात. तर आता इथं आपल्याला फिक्स ॲसेट किती दिली बघा, नेट ब्लॉक दिलेला आहे. इथं ही तुमची फिक्स ॲसेट आहे. तर फिक्स ॲसेट तुम्हाला मी इथं सांगितलं तर क्वेश्चन रीड करताना नेट ब्लॉक म्हणजे फिक्स ॲसेट तुम्ही पेन्सिलनी किंवा पेननी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लिहून ठेवा. नेट ब्लॉक म्हणजे फिक्स ॲसेट आहे. आता फिक्स ॲसेट तर तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहे. आता कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे तुम्ही बिझनेस स्टार्ट करण्यासाठी जिथून तुम्ही कॅपिटल आणले ते सगळं. आणि म्हणजे इथे एकच वाक्य लक्षात ठेवायचं, शेअर होल्डर फंड प्लस लॉंग टर्म डेप्ट किंवा प्लस डिबेंचर्स, हे वाक्य लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला इथं फॉर्म्युला लिहून देते किंवा सांगते. कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे काय. कॅपिटल जिथून तुम्ही कॅपिटल आणले त्याला म्हणतात कॅपिटल एम्प्लॉयड. मग कुठून कॅपिटल आणलं तुम्ही, इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजे जे आपले शेअर होल्डर्स असतात ना ते, शेअर होल्डर फंड प्लस प्रेफरन्स शेअर्स प्लस जर्नल रिझर्व प्लस प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस आणि लेस लॉस असं म्हणते मी. आणि प्लस ह्याच्यामध्ये अजून काय होणार आहे माहिती आहे का, डिबेंचर्स म्हणजे लॉंग टर्म लोन. पाहिजे तर तुम्ही ह्याला इथं अजून म्हणू शकता प्लस लॉंग टर्म लोन म्हणजेच डिबेंचर्स असतं. तर हे आपला फॉर्म्युला आहे. कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे एवढं सगळं, म्हणजे जिथून आपण ॲज अ कॅपिटलसाठी पैसे जमा केले ते. तर जर्नल रिझर्व म्हणजे काय असतं माहिती आहे का तुम्हाला. हे जर्नल रिझर्ववर पण व्याज आपल्याला काय करावं लागतं, किंवा जर्नल रिझर्वचं रूपांतर आपण कॅपिटलमध्ये पण करू शकतो. जास्त रिझर्व साठला तर तो आपण तसाच ठेवत नाही, त्याचं रूपांतर कॅपिटलमध्ये करतो. प्रॉफिटचं पण रूपांतर कॅपिटलमध्ये करू शकतो. तर मग आपल्या क्वेश्चनमध्ये इथं बघा कॅपिटल पेड अप कॅपिटल दिलेलं आहे. पहिल्या वर्षीचं 194, इक्विटी शेअर्स आहेत 194 प्लस इथं प्रेफरन्स शेअर्स आहेत का नाही, रिझर्व आहे का नाही, पण लॉस आहे. प्लस नाही होणार, मग लेस होईल. लेस मायनस लॉस आहे 166 आणि मग पहिल्या वर्षीचं तुमचं कॅपिटल एम्प्लॉयड मिळेल. किती येतं आहे बघू आपण. 194 मायनस 166, लॉस मायनस केला 28, हे आलं कॅपिटल एम्प्लॉयड. आता दुसऱ्या वर्षी बघा आहे 194 आणि 228. आता इथं अरे थांबा एक मिनिट, हे ॲड करायचं राहिलं, हे चुकलं, एक मिनिट, हे नाही येणार आहे. तर आपण काय करू, कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे 194 पहिल्या वर्षीचं लॉंग टर्म बॉरिंग्स येणार आहेत ना, प्लस 68 प्लस 281 एवढं येणार आहे बघा. म्हणजे कसं येईल, कॅपिटल येईल बघा. आत्ता आपण फॉर्म्युला काय लिहिलं इथं, इक्विटी. तर इक्विटी आहेत 194, प्रेफरन्स नाही आहे, जर्नल नाही आहे, लॉस आहे, लॉस लेस करणार आहोत, डिबेंचर्स नाही आहेत, पण लॉंग टर्म लोन आहे. लॉंग टर्म लोनचे 2 आयटम आहेत ते ॲड होणार आहेत, 68 आणि 281 आणि लेस होणार आहे लॉस आहे 166 असं येणार आहे बघा तुमचं कॅपिटल एम्प्लॉयड. तर आपण इथं आता एकदा करून बघू. 194 प्लस 68, हे 68 आहे, 68 प्लस 28 आन्सर आलं एवढं, मायनस 166 124. पहिल्या वर्षीचं कॅपिटल एम्प्लॉयड आहे 124. आता दुसऱ्या वर्षीचं बघू. दुसऱ्या वर्षीचं इथं दिलेलं आहे कॅपिटल 194 प्लस लॉंग टर्म लोन आहे 97 आणि अदर्स लोन आहे प्लस 343 आणि लेस करायचं आहे लॉस किती आहे 228. आपण खाली घेऊया इथं, मायनस 228. किती आन्सर येतं आहे बघू. 194 प्लस 97 प्लस 343 एवढं आलं, मायनस 228 406. हे आहे तुमचं कॅपिटल एम्प्लॉयड. हे दुसऱ्या वर्षीचं. आता तिसऱ्या वर्षीचं काढू. तिसऱ्या वर्षीचं बघा कॅपिटल किती आहे 194 प्लस लॉंग टर्म किती आहेत 127 प्लस 376 आणि लॉस आहे 323. किती येतं आहे बघा,
194 प्लस 127 प्लस 376 मायनस 374. आपण चेक करू एवढं कॅपिटल एम्प्लॉयड आहे का. पहिल्या वर्षी किती येतं आहे कॅपिटल एम्प्लॉयड 300. तर काय चुकलं का बघू आपण. हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. इथलं कॅल्क्युलेशन चुकलं आहे का काय बघू. 9474 प्लस 68 प्लस 281 मायनस 166 बरोबर आहे 377. आपलं चुकलं इथं 377 हे आन्सर होतं. हे आहे आपलं कॅपिटल एम्प्लॉयड. आता कॅपिटल एम्प्लॉयड मिळालं. फिक्स ॲसेट आपल्याला क्वेश्चनमध्ये इथं दिलेली आहे. फिक्स ॲसेट म्हणजे नेट ब्लॉक आपण इथं सगळीकडे टाकून घेऊ. फिक्स ॲसेट आहे 286 करोड. परत आहे 261 आणि नंतर आहे 239 डिवाइड बाय. आता कॅपिटल एम्प्लॉयड आपण इथं काढलं आहे. पहिल्या वर्षीचं कॅपिटल एम्प्लॉयड आहे 377. दुसऱ्या वर्षीचं आहे 406 आणि तिसऱ्या वर्षीचं आहे 374. तर आता आपण कॅल्क्युलेट करून बघूया किती येतं आहे. 286 डिवाइड बाय 377 आन्सर आलं 0.758. 2 डिजिट लिहिल्या तरी चालेल, 3 डिजिट लिहिलं चालेल. 1 लिहायला विसरू नका. 2 डिजिटमध्ये लिहा, 3 डिजिटमध्ये लिहा चालेल. कन्वर्ट करता येत असेल तर कन्वर्ट पण तुम्ही करू शकता. नंतर आहे 261 डिवाइड बाय 406 आन्सर आहे 0.642:1. 239 डिवाइड बाय 374 आन्सर आलं 0.639:1. आपण चेक करू. 76 लिहिलं, कन्वर्ट केलं त्यांनी. कन्वर्ट करता आलं करा, नाही आलं तरी राहू द्या असंच. 64 आन्सर इज करेक्ट. आपला हा रेशो पण झाला. आन्सर बरोबर आहे. कन्वर्ट करता येत असेल तर करा. कन्वर्ट कसं करतात ते पण सांगून देते लागलंच तुम्हाला. बघा इथं रेशो काय आलेला आहे हा 0.758. तर हा 8 आहे. हा जर नंबर हा शेवटचा डिजिट 4पेक्षा मोर दॅन 4पेक्षा जास्त असेल म्हणजे 5 असेल, 6 असेल किंवा 7 असेल, 8 असेल, 9 असेल, तर ह्यातला कुठला पण नंबर इथं असेल तर काय करायचं आहे आपल्याला 0.75मध्ये +1 करायचं आहे. म्हणजे इथं येईल 5 + 1 6. इथं येईल 7.0 म्हणजे 76. असं 0.76 असा आन्सर तुमचं येईल. म्हणजे जर शेवटचा डिजिट हा मोर दॅन असेल कशापेक्षा तर 4पेक्षा मोर दॅन असेल, 4पेक्षा मोठा असेल. हा 8 काय आहे 4पेक्षा मोठा आहे, 4पेक्षा मोठा आहे. जर हा नंबर 4पेक्षा मोठा असेल म्हणजे तो 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 9 असेल, काय पण असेल तर तो +1 करायचं. जर नसेल तर ॲज इट इज ठेवून द्यायचं, त्याच्यात चेंज करायचा नाही. आता आहे शेवटचा रेशो प्रोप्रायटरी रेशो. Proprietor is the owner of a company. Proprietary ratio is equal to shareholder fund. किंवा इथं आपण इक्वल टूचं साईन टाकू, इथं नको. shareholder fund डिवाइड बाय टोटल ॲसेट. ॲसेट कुणाचे असते मालकांचे असते. टोटल ॲसेट्स हा रेशो लक्षात ठेवा. टोटल ॲसेट्स शेअर होल्डर फंड म्हणजे जे ओनर असतात. प्रोप्रायटर इज अ ओनर ऑफ अ कंपनी. ते कंपनीचे ओनर आहेत आणि ओनरांचं काय काय असतं ते कॅपिटल आणतात आणि त्या कॅपिटलमधून ॲसेट खरेदी केली जाते. म्हणजे त्यांचे ॲसेट कुणाचे मालकांचे, संपत्ती कुणाचे मालकांची आहे आणि कॅपिटल कुणी आणलं मालकाने आणलं. म्हणून ह्याचा रेशो आपल्याला बघायचा आहे. तर शेअर होल्डर फंड आपण मगाशी काढलेला आहे, परत काढू नका. 28 हा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, आपण इथं काढलेला आहे.
तर आपण काय करणार आहे, जे निगेटिव्ह आहे त्याचा आन्सर निगेटिव्हच येणार आहे. शेअर होल्डर फंड आपण इथं लिहून घेऊया. पहिल्या वर्षी आहे 28 डिवाइड बाय टोटल ॲसेट करणार आहोत. परत आहे -34 डिवाइड बाय, आणि तिसऱ्या वर्षी आहे -129 डिवाइड बाय आपण आता लिहिणार आहोत टोटल ॲसेट. आता इथं टोटल ॲसेट दिली तुम्हाला 559 मधून लॉस मायनस करायचं आहे, त्याशिवाय तुमची टोटल ॲसेट येणार नाही, हे लक्षात ठेवा. आता कसं काढायचं ते मी इथं दाखवते बघा. टोटल ॲसेट इज इक्वल टू टोटल ॲसेट मायनस लॉस. तर तेव्हाच आपल्याला टोटल बघा. आता टोटल ॲसेटमधून लॉस मायनस केलं की मग टोटल ॲसेट मिळते. तर इथं टोटल ॲसेट आहे 595 पहिल्या वर्षी 595 मायनस लॉस आहे त्यांचा 166. म्हणजे तुमचं पहिल्या वर्षीचा आन्सर मिळाला आपल्याला 595 मायनस 166. तर 429 ही तुमची टोटल ॲसेट आहे. दुसऱ्या वर्षीचं पण करून घेऊ आपण इथं लगेच. दुसऱ्या वर्षीची टोटल ॲसेट आहे 688. त्याच्यातून लॉस लेस करायचा आहे. लॉस आहे 288. किती येतं आहे बघा, 688 मायनस 228, आन्सर आलं 460. हा आहे तुमची टोटल ॲसेट. त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी बघा टोटल आहे 796 मायनस लॉस आहे 323. करून बघा किती येतं आहे, 796 मायनस 323, 473. तर हे आलं आपलं आन्सर. आता बघायचं आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये व्हॅल्यूज आपल्याला पुट करायचे आहेत. बघा इथं लिहिलं 28 शेअर होल्डर फंड आला 28 डिवाइड बाय टोटल ॲसेट. टोटल ॲसेट किती आहे 429. ह्याची किती आहे 460 आणि ह्याची आहे 473. आता हे निगेटिव्ह येणार आहे कारण ह्याचा न्यूमॅरेटर निगेटिव्ह आहे, म्हणून ह्याचा आन्सर येणार आहे निगेटिव्ह. ह्याचं पण निगेटिव्ह येणार आहे कारण निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून. आता ह्याचं आपल्याला काढायचं आहे. $429. आन्सर आलं 0.065:1. तुम्ही 3 डिजिटमध्ये लिहा, 2 डिजिटमध्ये लिहिलं तरी चालेल इथं आन्सर, किंवा कन्वर्ट करून पण तुम्ही 6चं 7 करू शकता. हा झाला आपला रेशो. करेक्ट आहे का चेक करू आपण. आहे, बरोबर आहे. हे पण असे पण क्वेश्चन तुमच्या एक्झाम पेपरमध्ये येतात. तर एक लक्षात ठेवा की जरी क्वेश्चन तुम्हाला सोपा वाटत असला तरी पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, या सगळ्या मोठ्या अमाऊंट आहेत, करोडमध्ये आहेत. तर हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.